नमस्कार शेतकरी बांधवांनो, कालचा एक प्रश्न होता की खोडवा तुटल्यानंतर बगला फोडायचे का नाही. तर आता इथे एक शेतकरी मी व्हिजिट लावले पारळीमध्ये. या शेतकऱ्याने दोन्ही बाजूने बगला फोडलेले आहेत. आता बगला फोडत असताना बैलाने फोडलेला आहे आणि फक्त आता 1 फुटाचा ते 1.25 फुटाचा आता इथं बोध राहिलेला आहे. आणि बघू या बघा, ह्या दोन्ही बाजूने ह्या मुळ्या, ह्या खोडव्याच्या मुळ्या इथं आता असं आलेल्या आहेत. ह्या मुळ्या सगळ्या पूर्ण तुटलेल्या आहेत. ह्या बाजूनं त्या बाजूनं दोन्ही बाजूनं मुळ्या तुटलेल्या आहेत. आणि हे पण बघा, हे खोडवा पूर्णच्या पूर्ण ही पूर्ण तोडल्यामुळे पूर्ण ही मुळी तुटलेली आहे. आणि पूर्ण खोडवा हा रिकामा इथं असा रिकामा झालेला आहे. बघा, ही मुळी सगळी इथलीच मुळी घेतलेली आहे आणि सगळी मुळी तुटलेली आहे. तर माझं एकच सांगणं आहे, आता ही एवढी चांगली मुळी, ही कार्यरत मुळी, तंतुमुळी, ही अन्नद्रव्य घेणारी मुळी आहे. आणि ही मुळी ह्या बाजूने त्या बाजूने दोन्ही बाजूने मुळे असणारे आपण तोडल्यामुळं याचा तोटा आता काय झाला की जमीन हलवल्यामुळं तण उठणारच उठणार. परत हा शेतकरी मला वाटते ह्याच्यामध्ये खत टाकणार, तो खत टाकणार, मुळ्या तुटलेल्या आहेत. हे खत टाकलेलं खत पाण्याबरोबर खाली जाणार. आणि महत्त्वाचं म्हणजे तोटा काय, तण उठणार ते उठणार, हे खत खाली जमिनीच्या खाली जाणार. आणि बोध लहान झाल्यामुळं ह्यो मिरगाचा जो पहिला पाऊस चालू होता त्यावेळी हा सगळा ऊस दोन्ही बाजूनं मुळ्या तुटल्यामुळे सगळा ऊस हे पडणार आहे. त्याच्यामुळं उमळून पडणार आहे. त्याच्यामुळे बराचसा तोटा आपला हे शेतकऱ्याचा होणार आहे. त्याच्यामुळे माझं परत सांगतोय मी, मुळ्या कोणी तोडू नका. कुठल्या प्रकारचं तुम्ही काही आऊत वगैरे किंवा ट्रॅक्टर वगैरे घालू नका. बघा आता ह्या मुळ्या एवढ्या चांगल्या मुळ्या आहेत. बघा किती मुळी जाड आहे बघा. आणि ही चांगली आहे, चालू मुळे आहे. ह्या चालू मुळे एवढ्या सगळ्या तोडलेल्या आहेत. तर असं करू नका मित्रांनो, तोट्याची शेती करू नका. यानं काय होणार आहे, तण वाढणार, परत खत सगळं जाणार, एवढ्या सगळ्या मुळ्या तुटलेल्या आहेत. हे काही करायची गरज नाही. न मुळी तोडता सुद्धा खोडवा हो कशी उगवण झालेलं आहे बघा. खोडवा सगळा चांगला उगवण झालेला आहे. मग उगवण झाली आहे चांगली क्षमतानं, आणि मग का तोडायचं. तर हे कालच्या जे आपल्या ग्रुपच्या शेतकऱ्यांचा जे प्रश्न होता की बाबा ऊसाच्या मुळ्या तोडल्यामुळे जमिनीमध्ये बदल होतो किंवा पीक चांगलं येतं, तर तसं काय नाही. आता हे सुद्धा बघा खोडवं चांगल्या प्रकारे उगवण झालेलं आहे, न मुळे तोडता. तर मुळी तोडून आता फार तोटा झालेला आहे. ही तुटलेली मुळी परत जगत नाही. नवीन मुळी यायला 1 महिना ते 6 महिना लागतोय. तर असं कोणी काही करू नका. माझ्या अनुभवात सांगतो बोल की हे सगळा ऊस पडणार आहे, हा ऊस उभा राहणार नाही. पहिला पाऊस पडला की दोन्ही बाजूनं मुळ्या तुटल्यामुळे सगळा ऊस उमळून पडणार आहे. त्याच्यामुळे फार तोटा होणार आहे. तर असं कोणी करू नका. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, सर्वांनी कमेंटमध्ये द्या. 450 लोक आहेत आपली ग्रुपची, आणि आपल्या शेतकऱ्यासाठी हा ग्रुप केलेला आहे. जर तुम्ही काय त्याला कमेंट दिले तर आपल्याला अजून चांगलं काम करता येईल, चांगली माहिती तुम्हाला देता येईल. धन्यवाद. कॅमेरामॅन सतीश पाटील पाडवीचे धन्यवाद.